महाराष्ट्र मंडळी कसे काय सगळे मस्त मजेत. चला सकाळी उशिरा उठलेलो आहे आणि आता आवरून रेडी झालेलो आहे. बायकोनी चाय बनवला होता, मस्त चाय बटर टोस्ट सगळं खाऊन रेडी झालेलो आहे आणि आता जायची तयारी चालू आहे. तर पुढचं जे आहे शेड्यूल तुम्हाला सांगणार आहे, पण ही इथं उठून डोकं खायला लागली आहे सकाळ सकाळी. हे रीलचे प्रभाव आणि ए बाबू तुला शाळेत जायचं की नाही? याला तर शाळेतच जायचं नसतं आणि हिला तर काम नकोच असतं. ठीक आहे, इथं आपली रिक्षा लावलेली आहे. हे बघा, मत वंचित भोजना काढल्याच द्या, असं काही नाही, एकदम व्यवस्थित. आता पुसून घेतो मित्रांनो. पाणी ठेवायचं असतं, पाणी घ्यायचं असतं. तब्येत खराब आहे आपली जाम, समजलं का? पुसून घेतो थोडंसं. तर मित्रांनो आपली रिक्षा फुल चकाचक झालेली आहे, आतून आणि बाहेरून सगळं व्यवस्थित मस्त एकदम बघा. चलो आता निघूया. तर येऊन इथं मी 15 ते 20 मिनिटं झाले, फक्त 2 ते 3 भाडे वाजलेले, पण ते बसले नाही. काय झालं का माहिती, बघूया आता अर्धा तास वाट बघूया, थोडंसं भेटतील. आता तर सुरुवात आहे, आगे आगे देखू क्या होता है. आपला लोकेशन असतो मित्रांनो बघा. समोर काय आहे, भार्गवी हार्मोनियम. हे एक जिमचं काहीतरी विशिष्ट आहे. एक दिवशी काय आलं तर तुम्हाला एक सांगतो ही माझ्याची गोष्ट. ही समोरची गाडी आहे ना, समोरची गाडी, हे समोरच्या गाडीची ह्या इथे बसली. पिंपरी चिंचवड वाकड बसली का? बघू द्या. येस बस. सकाळपासून नुसतं भाडे मारतोय. फुल भाडे झालेत. आता मगरपेट्टा, कराडी, विराडी सगळीकडे फिरून येऊन आता कल्याणी नगरला बसलेलो आहे. आता इथे तर जागा कमी आहे भरपूर कल्याणी नगरला. तर काम चालू आहे या साईडला, इथं ब्लू ग्रास पाशी. आणि सलमान भाईने फोन केला होता, पण काही जवळ भेटायला आला नाही. ठीक आहे, चालतंय, बघूया आपण आता काय होतं दिवसभर. भाडं वाढ बघतो भाड्याची. भाडं काय वाज आहे ना लका. आता कसं व्हायचं, देखते टमटम या रोडला टमटम दिसणार तुम्हाला मित्रांनो, कारण टमटम आता लुप्त होत चालली. रिक्षा जास्त वाढलेले आहे, बरोबर. गाड्या फुल गर्दी चालू आहे. दुपारचं 1 वाजलं तरी फुल ट्रॅफिक आहे विमाननगर खर्डी रोडला. मंडळी आता जवळजवळ 1 वाजत आले, नाही सॉरी 2 वाजत आले. टिंगरेनगरला आलोय. हे लोकेशन नाही, लोकेशन आहे बघता ना तुम्ही. हे लोकेशन कुठे आहे ते माहिती का तुम्हाला? एकदम शांत लोकेशन, एकदम खतरनाक लोकेशन आहे, काही विषय नाही आणि शांत आहे. लालाला व्हिडिओ बनवायला स्पॉट भेटलेला आपल्याला, माहिती का? लाला व्हिडिओ बनवायला येवलेवाडीला यायचा, पण आता लालाला इथं बोलून घेतो व्हिडिओ बनवायला. बरंच ते शांत, खरंच शांत आहे यार. असं बघा ना, एक गाडी नाही, फक्त एक रिक्षा तिथं माझ्यासमोर उभी आहे आणि तिकडे एक कॅब उभा आहे आणि ते 49 रुपयाचं भाडं वाजते. मी कट करतो कारण की मला एक विषय सांगायचा, त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे. ते रील तो शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, ते बनवू आणि बाकीचं सांगतो तुम्हाला. आता काय भूक लागली आहे, पण आता जेवायला नाही जायचं, डायरेक्टली पूर्ण आपलं काम करूनच जायचं आपल्याला. घोर कलियुग आलाय, घोर कलियुग आलाय भावांनो, घोर कलियुग आलाय. या कलियुगमध्ये आपल्यासारख्या माणसांची काही इज्जत नाहीये. तसं का बोलतो ते तुम्हाला सांगतो मी. आता खर्डीवरनं एक टिंगरेनगरला भाडे घेऊन आलतो. तर टिंगरेनगरला भाडे घेऊन आल्यानंतर ना तिथंच असं त्या मॅडमला तिथं राजू याच्यापाशी सोडलं सोसायटीपाशी आणि असं टर्नवर निघत होतो. एका मॅडमने हात केली, म्हणले सर मला तिथं म्हणजे दादा तिथं सोडावले. म्हणलं मॅडम मेट्रोवरती होईल. मला ठीक आहे चालेल. मग घेऊन गेलो तर जवळजवळ तिचा 55 रुपये बिल झाला मेट्रोवरती. तर 55 रुपये बिल झालं. तर मॅडम म्हणली की माझ्याकडे सुट्टी नाही. मग म्हणलं मॅडम ऑनलाईन करा, ऑनलाईनचा काय त्यांचा इश्यू झाला. तर मग मॅडम म्हणली की माझ्याकडे 100 आहे, तुमच्याकडे आहे का बघा. म्हणलं मॅडम माझ्याकडे 500ची एकच नोट आहे, 50ची अजिबात नोट नाही आहे. तरी मॅडम होती. म्हणलं मॅडम ठीक आहे बसा तुम्ही, मी जातो आणि सुट्टी घेऊन येतो. आता या टिंगरेनगरमध्ये रोडला 1 2 3 4 5 दुकानं फिरलो, पान टपरीमध्ये फिरलो. पण आता पान टपरीवाला म्हणतो काहीतरी घे, दुकानवाला म्हणतो सुट्टेच नाही, सगळे ऑनलाईनच करतात. फ्रूटवाला म्हणतो धंदाच नाही झाला. अरे त्याच्या आईला. मग फिरून आलो. मॅडम म्हणलं मॅडम राहू द्या, पैसे नका देऊ, जावा तुम्ही. म्हणले ना हो दादा तिथून आणलं तुम्ही, पण 5000 रुपये असल्याचं. म्हणलं मॅडम जाऊ द्या, नेक्स्ट टाइम कुठे तुमचं ऑनलाईन झालं, माझा स्कॅनरचा फोटो काढा, ऑनलाईन झालं तर तुम्ही पाठवून द्या, तुमचं जवळ नीट होईल तेव्हा. तर मॅडम म्हणली थांबा 1 मिनिट बघा आता कशा सुट्ट्या भेटून गेली ना. आणि जो फ्रूटवाला बोललो ना धंदे नाही म्हणून, तो समोरच होता. लगेच तिला 50 म्हणजे सुट्टे काढून दिले त्यांनी, 10 रुपयाच्या नोटा. म्हणजे लेडीज लोकांना लगेच आपल्याला कोलतात. हे काय भावांनो, असं नका करू, कारण हे सरकार पण तसंच करते. त्या लेडीज लोकांनाच उल्लू बनवतंय.
लाडकी बहीण लावून त्यांना सगळं हे केलं, वाटोळं केलं बरोबर. त्यानंतर प्रचाराला सगळीकडे फक्त लेडीज लोकांना पुढे करतात ते, आणि आपण सुद्धा तेच करतोय. ही मेंटॅलिटी बदला राहू, सगळ्यांना समानता ठेवा, सगळ्यांसोबत व्यवस्थित राहा. असं झालं तर कसं होणार? माणसाची किंमत आहे की नाही? म्हणजे मी 10 जागी फिरलो, त्याची व्हॅल्यू काहीच नाही. 100 रुपये सुट्टे लेडीजला बघून लगेच दिले तुम्ही, काय राहू मंडळी. अवघडी दिवसभर एवढं वैतागलो ना, ते चरोली विरोली साईडला जाऊन आहे ना, दुपारी काय भाडे नाही काय नाही, तिथं बसून राहिलो 4 वाजेपर्यंत. 4:45 वाजता एक भाडं भेटलंय स्टेशनचं, तर स्टेशनला घेऊन आलोय. त्यानंतर ना आता स्टेशन मस्त सजवलंय बघा, बघू शकता तुम्ही स्टेशनला फुल इकडं मस्त. पण इथं पार्किंग नाही आहे इथं, पण गाड्या बिड्या लावलेल्या आहेत झाला. कधी पण पोलिस येऊन फाईन टाकून कल्टी मारू शकतो, त्यामुळे आपल्याला इथून लवकरात लवकर निघावं लागेल. ठीक आहे, चलो. इकडे थांबलेलेच आहेत समोर, दिसतं का पोलिस लोक दिसतं का? इकडे थांबलेलेच आहेत. किती गाड्या आहेत रे? 3च गाड्या आहे. तर गाईज काम करून वैताग आला. आता वाजले किती, आमचा घड्याळच बंद आहे. आता आलोय आणि याचं चाललंय खाणं. बाबू काय करतोय? बाबू क्रिस का गाना सुनेगा क्या? सुनेगा का क्रिस का गाना? ओय इकडे बघ, मोबाईल सकाळ संध्याकाळ. क्रिस का गाना सुनेगा क्या? तू सुनेगी क्या क्रिस का गाना? इसको गाना पहले ही सुना दिया, इसको गाना इधर ही सुना दिया है. दर लड़क्या तर काही इथंच आपला ब्लॉग एंड होत आहे.